नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। लोकसभेसाठी 12 जागा द्या अशी मागणी महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीने केली आहे। काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि वंचितमध्ये समान जागा वाटप व्हावं। चारही पक्षांना लोकसभेच्या प्रत्येकी 12 जागा मिळाव्यात। वंचितने महाविकास आघाडीकडे समान जागा वाटपाची ही मागणी केली आहे। वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत समान जागा वाटपाबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात, लोकसभेसाठी 12 जागा द्या अशी वंचितने महाविकास आघाडीकडे मागणी केली आहे। राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे या दोन्ही पक्षांची ताकद स्वबळ लढवण्याची राहिलेली नाही। त्यामुळे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी 12 जागा वाढवून देण्याची मागणी आहे। जागा वाटपाबाबत सूत्र ठरवण्यासाठी उगाच वेळ काढूपणा नकोय असं देखील वंचितचं म्हणणं आहे। तर फार तर 2 आठवड्यामध्ये महाविकास आघाडीने जागा वाटपीचा फॉर्म्युला निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी म्हटलंय। गेल्या काही वर्षात वंचितची ताकद वाढली आहे। बूथ रचना देखील पूर्ण झालेली आहे। 12 लोकसभेच्या जागांवर कोणती जागा कोण लढवणार यावर नंतर चर्चा होऊ शकते। 12 जागांपैकी 3 जागांवर मुस्लिम उमेदवार उभे राहण्याचा वंचितचा मानस आहे। अन्य प्रवर्गातील वंचित घटकांनाही योग्य प्रतिनिधित्व देणार। INC आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे। लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही।